श्री विठ्ठल नर्मदे यार. आज लेट उठलो पण दृश्य किती सुंदर आहे. आजचा आपला 95वा दिवस. दृश्य बघायचं आहे का? नर्मदे यार. हमारे महाराज वहाँ स्नान कर रहे हैं नीचे, बहुत दूर है. सुदामा जी हमारे तिलक लगा रहे हैं. महाराज आ रहे हैं अपने एक एक स्टेप स्नान करके. उनको पता नहीं है सूर्य भगवान ऊपर है और ये नीचे. ये है स्नान करके स्लो चल रहे हैं. विठ्ठल नर्मदे हर. सुप्रभात सर्वांना. आपण आहोत नागेश्वर धाम येथे. आपण काल थांबलो होतो. हे नागेश्वराचं मंदिर आहे. खूप सुंदर इथं आपल्याला सेवा भेटली. रात्रीचं जेवण, विश्रांती नर्मदा मैया समोर डोळ्याजवळच एकदम. बरं का, खूप आनंद झाला इथं. तर चला मंडळी, आजचा आपला 95वा दिवस, डे 95. 95व्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. पहाड झालेली आहे. चला नर्मदा मैयाकडे जाऊया. नर्मदे हर. एकदा पुन्हा नागेश्वराचं दर्शन घ्या. नर्मदे हर. चलो मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. चला तर आपण सेठानी घाट येथून निघत आहोत. बरं का, नर्मदापूर येथे खूप आनंद आला आणि आज आम्ही मुद्दाम लेट निघालो. म्हटलं एवढे दिवसात जरा आराम करूया. नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर जरा नर्मदा मैयाचं दृश्य, नर्मदा मैयाचं दर्शन घेऊया डोळे भरून. म्हणून आपण इथं थांबलो आहोत सेठानी घाट येथे. तर फार आनंद आला इथं. खरंच खूप 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 आनंद आला. नर्मदा मैया किती दिवस दिसलीच नव्हती आम्हाला. तर आता चला, आता टेन्शन नाही. बघूया आता नर्मदा मैया आपल्याला कुठपर्यंत सोबत आहेत तेवढा आपण प्रयत्न करू. तटाने चालायचं, जेवढं होईल तेवढं तटाने प्रयत्न करू. नंतर पुन्हा निघून जाऊ. चला नर्मदे हर. तर जाऊया, चालूयात नर्मदे. हॅलो मंडळी, श्री विठ्ठल नर्मदे हर. नया मैया नर्मदा मैयाच्या तटावरून एक काहीतरी वेगळाच आनंद आहे. नर्मदे हर. बाबा किधर तक तट है हमको ये? इधर से ऊपर जाओ. हाँ नहीं, हमको आगे तट चाहिए. किधर मिलेगा?
वो किले के आगे नीचे से रास्ता नहीं है, हाँ हाँ, आपको जाना यहीं से पड़ेगा या वहाँ से जाना पड़ेगा? वहाँ से जाना पड़ेगा ना, ऊपर ऊपर चढ़ना पड़ेगा ना। ठीक है, आगे रास्ता है ना तट पे जाने के लिए? नहीं, सीधा रोड जाना पड़ेगा। कितना किलोमीटर? 7-8 फिर 7 उसके बाद में तट मिल जाएगा? किनार में हां ते ठीक. डोंगरवाडा. डोंगरवाडा ना. ठीक आहे. चला तर असं असतं. आता आपल्याला जास्त तट नाही, थोडासाच आहे. तेवढा आहे जेवढा चालूयात आणि त्याच्यानंतर हां अच्छा, तर पुढं आपल्याला आता इथून वर चढायचं आहे व तिथून पुरा डोंगरवाड्यापर्यंत. आता तो 7 किलोमीटर बोलला आहे, बघूया 7 किलोमीटरपर्यंत विदाऊट तट चालू. पुन्हा 7 किलोमीटरच्या नंतर आपला पुन्हा तट येणार आहे, तर पुन्हा तटावर येऊया. त्याला मंडळी काय आनंद आहे, तटावरून चालायचा काहीतरी वेगळाच आनंद असतो. खूप 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 आनंद. आणि तसं आज श्रीरामनवमी आहे, तर सर्वांना रामनवमी निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. कोथलट जगन्नाथ धाम, ॲक्युरेट कॉपी जगन्नाथपुरीची बघा, मंदिराची सुद्धा आणि कळसाची सुद्धा. आपण आता इथं थांबत आहोत. अन्नक्षेत्र आहे, आजच्या दिवसातलं पहिलाच अन्नक्षेत्र लागलेलं आहे 6 किलोमीटरवर. कारण की आज लेट पण निघालेलो, म्हटलं आज काय तेवढं चालायचं नव्हतं आपल्याला, तरी पण आज चालतोय आपण. तर चला थांबूया अन्नक्षेत्रावर. जरा काय असेल ते आपले कपडे वगैरे आज धुवून काढूया. चला नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आपण थांबलो होतो आश्रम, नर्मदा आश्रम. बाबाजी ओडिशाचे आहेत, ओडिशा बरं का. आणि खूप सुंदर असं मंदिर आहे बरं का. त्याला आज दुपारची भोजन प्रसादी विश्रांती झालेली आहे. आज आपण जास्त नाही 6 किलोमीटर चाललो आणि लगेच थांबलो, कारण की आज लेट पण निघालेलो. आणि म्हटलं आज रामनवमी आहे, उपवास आहे, तर आपल्याला कमीसुद्धा चालायचं होतं. चला आता जाऊयात पुढं. जगन्नाथ तिथं भगवंताचं मंदिर बंद आहे, नाही तर दाखवलं असं तुम्हाला. नर्मदे हर. निघूया बाहेर. चला आता तटावर जाऊ आणि भेटूया. नर्मदे हर. चला, श्री विठ्ठल नर्मदे हर. निघाल्या एक जास्त नाही 10 पावलावर आपलं डायरेक्ट नर्मदा मैयाचं तट लागलेला आहे चालायला. बऱ्याच दिवसांनी, बाप रे बाप, बऱ्याच दिवसांनी मैयेचा तट आपल्याला चालायला भेटलेला आहे, बऱ्याच दिवसांनी. चला पण विषय असा आहे, मोबाईल आता तापल, कारण की ऊन आहे ना. मोबाईल वाचवायला लागेल थोडा. फ्लाईट मोडला टाकून देतो चला, म्हणजे होईल बरोबर. पण आनंद आहे मला तटावरून चालायला. पुन्हा ती रेती आलेली आहे. नर्मदे हर. सगळी शेती कापून झालेली आहे बाबा. इकडली जाताना कसली आपल्या शेती होती तुम्हाला आठवते ना. सगळे शेत कापून झाले, सगळे शेत. नर्मदा मैया वाहते आपल्या बाजूने. मिरची. चलो मिरचीची शेती. चलो महाराज जी. आनंदी आनंद. काय सांगू मी, सांगू कोणाला. आज आनंद आनंद झाला.
यहाँ से कट गया, वहीं से जाना पड़ेगा बता रहा हूँ। बैंगन बैंगनवाड़ी बैंगनवाड़ी मक्का ये जंगल में से रास्ता आ रहा था। वांगे मिरची मका काय 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 भेटते बघायला आपल्याला. आणि हे काय क्रॉसिंग वॉटर क्रॉसिंग आहे. हा घामाला अजून गरमी आहे इथं. 4च्या नंतर जरा शांत होईल गरमी. जाताना हीच शेतं आपल्याला हिरवीगार आणि याच्यावर पाणी सिंचाई चालू होती. त्याच्यामुळं खाली सगळं ओलं व्हायचं माहिती आहे ना. आठवते का नाही तुम्हाला. पे नीचे पता है ना पूरा गीला रहता था पहले. अभी सिंचाई का दिन खत्म हो गया. इसको निकाल दिन आ गया है देखा. और बहुत सारा निकल चुका है कुछ. वाह नर्मदे हार. परिक्रमा से नर्मदे हार बोल रहा है. बारकी पोरं नर्मदे हार करतात तिथून. बरेच उन्होंने बड़े दिनों बाद देखे रहेंगे परिक्रमा से ये लाइन से अभी. बात देखा है ना. हाँ यही मैं बोलने वाला था, ये नर्मदे यार बोल रहे थे ना। नर्मदे हार खुश हो गए वो लोग. अब नहीं परिक्रमा से नहीं निकल रहा है ना. हाँ वही अब बंद हो गया ना, आखिर चल रहा है. अभी उधर से तो कोई दिख भी नहीं रहा है. गर्मी में कौन चलेगा, मर जाएगा. मई जून तो कोई दिखाई नहीं देगा आपको. चातुर्मास के लिए रुक जाएंगे कोई कोई. मई जून में कोई नहीं चलता महाराज. सुबह सुबह चल लेगा 5-10 किलोमीटर. आपको दोस्त कहाँ है पता किया ना, पीछे वाले. चलो रास्ता बनाओ. घाट आलेला आहे. मध्ये हर. चला मंडळी आपल्याला तहान लागले. जरा पाणी घेऊया. एकदम शुद्ध पेयजल. हा जल झाले गरम. चला पाणी घेऊन येतो जरा. पाणी गरम होता. एकच नंबर पाणी. हा लय ताण लागले.
जाम ताण लागले. पाणी बघा क्रिस्टल क्लिअर. चला नर्मदे हर. चला मंडळी, अतिशय सुंदर, लय आनंद आला पाणी प्यायला. अख्खा कमंडलू पाणी पिला, परत घेतला. एवढी तहान लागलेली मला, एवढी तहान लागलेली. आणि माझ्या जे कमंडलमध्ये जो पाणी होता तो सगळा झालेला गरम, एकदम फुल गरम झालेला. आता एवढी गरमी पडते कुठं गरम पाणी. त्याला म्हटलं एवढा मोठा मिनरल वॉटर फ्रीज आपल्याजवळ आहे, नर्मदा मैयाचं शीतल पाणी. खूप चला मस्त. चला जाऊया पुढं, जरा थांबूया, विश्रांती घेऊया सावलीत. एकदा तटाचा मनोरंजन सुरू झालेलं आहे. अचानक तट संपला. हो हो हो. आता कसरत वर चढायसाठी. चला जाऊया, आनंद घेऊया. पुन्हा आनंद घेण्यासाठी आपल्याला कधी मैया इथं बोलवेल का माहिती नाही, पण आता सध्या हा आनंद आपल्या जीवनात आहे. आता ह्या क्षणी तर तो आपण उपभोगला पाहिजे. या नायाने हा आनंद आपण उपभोगूयात. जास्त दिवस नाही, एक आजचा दिवस, उद्या परवा 2 ते 3 दिवस जास्तीत जास्त हा आनंद आपल्याला भेटणार आहे, त्यानंतर नाही. अरे बापरे. बोलो ना. अरे एक नंबर काम है महाराज जी. तो हाँ, याद आई शुल्पानी की. तो आप कुछ चढ़े नहीं, धनंजय और मैं बहुत चढ़े हुए. नहीं महाराज जी, हमने जो चढ़न चढ़े हैं ना, वो आपने भी ना नहीं चढ़े, गारंटी. तट खत्म होने के बाद जो चढ़े रहते हैं ना, चढ़ ना धनंजय. हाँ एंड वैसा नहीं, ऐसे ही तट खत्म हो गया और ना ही ऊपर चढ़ने के लिए रास्ता है, तो क्या करोगे. चलो नीचे ही जाते. चला परत आलेलो आहोत तटावर, पण वरून. हा काही चढण होती खूप सुंदर. आनंद आनंद महाराज. मंडळी खरंच आता आठवते बाबा, ते 2-3 दिवस राहिले तटावरचे आपल्याला. आता असं वाटतं अरे क्या यार, अजून दिवस हातात असले असते फार आनंद आला असता. चला नर्मदे हर. आणि एवढ्या याच्यात एक आंब्याचं झाड, एक झोपडी आणि तिथे राहणारे लोक काही. नर्मदे हर. चला महाराज फुल स्पीडला उतरते पुन्हा. आज ओंकारेश्वरला पोचतील. कोण जाऊयात जरा फास्ट. बस. शिवलिंग देखो, लेना ही है साथ में. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी.
हा खूप आनंद. मस्त संध्याकाळ झालेली आहे. सूर्यनारायण भगवान पण शांत झालेले आहेत. महाराज आपण जरा ये दिखाओ, ये अपनी शिवलिंग हो कितने मिले अपन को. आपल्याला एवढे शिवलिंग भेटलेले आहेत. खूप सुंदर. चला मंडळी अजून शोधतोय जरा शिवलिंग नर्मदे हर. चला शोधूयात. शोधकाम चालूच आहे. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. काय नर्मदा मैयाचं पाणी वाहते बघा. वा वा आनंद आला बघून. आणि हा तीर्थक्षेत्र कोणाला आठवतंय का हो? कोणाला आठवतंय का? परत इकडे आलो आपण. चला दाखवतो. हे बघा इथून वरून आपण शूट घेतलेली. आठवते का? तिथून वरून आपण शूट घेतलेली. याचं हे आहे सातधारा तीर्थ. बरोबर त्या साईडून आपण शूट घेतलेली. आज या तटावर उभे आहोत आपण. त्या तटाचे ह्या तटावर काय आनंद होते महाराज. महाराज कितना अच्छा लग रहा है इधर आके. एकदम देखो ना, गिनो 1 2 3 वो छोड़ो, वो गिनो मत. आपको कैसा लगा इधर आके? देखो ना कितना सुंदर लग रहा है ये. बहुत आपको तो याद भी नहीं था ये इधर है करके. मी दाखवलं. अरे बघ आपण कुठं पोहोचलो सातधारा तीर्थला. मेरे को पाणी लाव महाराज. ये लो ना जल लेके जाओ मेरा भी कमंडो में पानी लेके आओ. एकदम मिनरल वाटर लेके आओ. शुद्ध पेयजल. अंदर जाओ थोड़ा पानी लाने के लिए. तो फेंको इधर ही. हाँ जाओ थोड़ा अंदर जाओ. मस्त पानी लेके आओ. एकदम बहता हुआ खड़खड़ खड़खड़ पानी लेके आओ पीने के लिए. हाँ नहीं नहीं उधर ही जाओ ना. कुछ नहीं होगा जाओ. किती घाबरते मला. इसलिए बोला अंदर जाओ. सूर्यनारायण भगवान आज नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरून आस्थाला जात आहे. तरी खूप सुंदर आजचा सनसेट आहे. अतिशय सुंदर. तर चला मंडळी. वा नर्मदे यार. वा अतिशय सुंदर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. श्री सिद्धेश्वर धाम अन्नपूर्णा आश्रम. कुठं आला ग्राम तालनगरी नर्मदा घाट. चला जाऊया आतमध्ये. नर्मदे हर. श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. ही आपली कुटी. ह्या कुटीमध्ये आज आपली विश्रांती आहे. अतिशय सुंदर कुटी आहे बरं का. खूप सुंदर कुटी आहे. हा आश्रमाचा आवारा. मारुतीरायांचं मंदिर आहे. चला जाऊ आतमध्ये कुटी पाहूयात. चला आश्रमात जाऊया आपल्या. काय दुधी वाटतं. हां दुधी आहे. लौकी. हे पान विड्याचं ना. ही आपली कुटिया. अतिशय सुंदर कुटिया आहे. या कुटियामध्ये आज आपली विश्रांती होणार आहे. हे आणि आपली आसनं लागलेली आहेत. माझं आसन, धनंजयचं आसन आणि ते आपल्या बाबांचं आसन. आपले आसन लागलेले आहेत. खरंच खूप सुंदर कुटिया आहे. मला खूप इच्छा होती अशा कुटियामध्ये थांबायचं. आणि आता आम्ही थांबलो आहे. मागं थांबलेलो पण दुपारी थांबलेलो. वस्तीला नव्हतं थांबलो. तर माझी इच्छा होती का अशा कुटियामध्ये आपल्याला थांबायला भेटलेला पाहिजे. तर आज ती इच्छा पूर्ण झाली शेवटी. तर मस्त कुटिया आहे. अतिशय सुंदर. या कुटियामध्ये आज आपली रात्रीची विश्रांती अतिशय सुंदर होणार आहे. नर्मदे हर. चला श्री विठ्ठल नर्मदे हर मंडळी. आजच्या दिवसाची शुभरात्री करूयात. खूप थकलो. ही कुटी आहे खूप सुंदर आपल्याला दाखवली मी. आजचा आपला दिवस फार सुंदर. तटावरून आनंद घेत गेलेला आहे. झोपलो आता. चला मंडळी भेटूयात उद्या. शुभरात्री.
नर्मदे हर श्री विठ्ठल.